अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी 10 तलाट्यांचे निलंबन. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली माहिती. जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी कारवाई करत 10 तलाट्यांचे प्राथमिक स्तरावर निलंबन केलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 2022, 23 आणि 24 वर्षात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्याच्या भरपाईपोटी शासनाने 110,94,46,900 रुपये मंजूर करण्यात आले आणि यापैकी 110,60,02,223 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. मात्र घनसावंगी आणि अंबड तालुक्यात तहसीलदारांच्या लॉग इन पासवर्डचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांनी काही लाभार्थ्यांच्या खात्यावर जास्तीची रक्कम वर्ग केली, तर काहींना दुबार अनुदान दिल्याचं निष्पन्न झालं. या 2 तालुक्यात 34,97,00,000 रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालेलं असून 87 कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणी खुलासे मागवण्यात आलेले आहेत. तपासाअंती पहिल्या टप्प्यात 10 तलाट्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबन केलेलं असून आणखीन कर्मचारी रडारवर असल्याचं जिल्हाधिकारी यांनी म्हटलेलं आहे. एकूण अनुदान वितरण जे होतं ते साधारणतः 400-4.5 कोटीचं हे मागच्या 2022 पासूनचं होतं आणि त्यापैकी समितीने जी प्रथमदर्शनी रक्कम आता फिक्स केलेली आहे की अपारित रक्कम ती 35 कोटी आहे आणि 7 कोटीची त्याच्यामध्ये वाढ होती आहे. आणखी त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये काही डॉक्युमेंट क्रॉस चेक करणं होतं, तर साधारणतः ही 40 कोटीपर्यंत ही एकूण अपारित रक्कम निश्चित होती आणि त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये 10 जणांवरती कारवाई केलेली आहे. 10 जण आहेत ते सर्व तलाठी ग्राम महसूल अधिकारी आहेत आणि त्यांच्या रकमा आहेत त्या साधारणतः 1 कोटीच्या जवळपास या रकमा आहेत. आणखीन 10 ते 15 जण आहेत ज्यांना सोमवारी काही कागदपत्र परत दाखल करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे. रक्कम कमी असेल किंवा काही त्यांच्या कार्यभाराबद्दल हे होते की अर्धा कार्यभार त्यांच्याकडे होता आणि अर्धा कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे होता, त्यामुळे ती रक्कम जी आहे ती बायफर्केट होती. 10 होते तर त्यांना संपूर्ण संधी देण्यात आली होती. रक्कम जास्त होत्या आणि सुरुवातीपासून त्यांना हे खुलासा विचारला होता, त्यांच्यावर कारवाई झाली आहे. 10 ते 15 जण आणखीन जे आहेत तर त्यांचे खुलासे सोमवारी आल्यानंतर त्यानुसार खुलासानुसार त्याच्यावर कारवाई होईल. त्याच पद्धतीनं तहसील स्तरावरतील जे कर्मचारी असतील, तिथले जे अधिकारी असतील त्यांचे देखील खुलासे मागवण्यात आलेले आहेत. तहसीलदार आहेत, त्याच पद्धतीनं तिथले कर्मचारी, नायब तहसीलदार, ऑपरेटर, क्लर्क यांचे देखील खुलासे मागवण्यात आले आहेत आणि त्यांच्यावरती देखील योग्य प्रशासकीय कारवाई येत्या काळामध्ये करण्यात येईल. सर, इतर तालुक्यामधलं सुद्धा काही आलं होतं तुमच्याकडे? सद्यस्थितीमध्ये प्राथमिक तपासणी चालू आहे, परंतु जो प्रकार अंबड घनसावंगीमध्ये होता त्या पद्धतीचा प्रकार आणखीन जे इतर 2 तालुके तपासणी झाले आहेत तेवढा समोर आलेला नाही आहे. समिती अंतरिम अहवाल 1 आठवड्यामध्ये देणार आहे. जे स्केल होतं ते याच 2 तालुक्यामध्ये जास्ती होतं असं एक निदर्शनास येते. इतर तालुक्यांमध्ये काही प्रकार असतील तर ते देखील समितीच्या मार्फत जेव्हा अहवाल येईल त्या पद्धतीने याच ग्राउंडवरती कारवाई करण्यात येईल. सर, एकूण या कारवाईमध्ये किती ग्रामसेवक, किती तलाठी आणि किती कृषी सहाय्यकांचा समावेश आहे? जे एकूण तलाठी आहेत तर त्यांचा आकडा साधारणतः 35च्या जवळपास जातो. त्यामध्ये काही जणांच्या अमाऊंट या कमी होत आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की दुबार जे झालं तर ते टेक्निकल इश्यूमुळे झालेलं आहे. 2022ला जेव्हा हे पोर्टल आलं होतं तर काही शेतकऱ्यांच्या पहिल्या ज्या टप्प्यात दिले गेले होते पैसे त्यामध्ये दुबार जे होते तितकाच जर त्यांच्या पुरता विषय असेल तर त्यांच्यामध्ये ती रिकव्हरी करून आपण त्यांना निलंबनाची कारवाई न करता इतर कारवाई करायचं का हा सध्या समिती तपासत आहे. परंतु नंतर जे 2023ला 2024ला पोर्टल सुस्थितीमध्ये होतं, जेव्हा व्यवस्थित चालत होतं तेव्हा जो गैरप्रकार केलेला आहे असे साधारणतः आणि रक्कम देखील जी मोठी आहे अशा पद्धतीने 26 तलाठी त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केले होते. कृषी सहाय्यक जे आहेत आणि ग्रामसेवक, तर याच्यामध्ये कृषी सहाय्यक 15 कृषी सहाय्यक आहेत आणि 8 ग्रामसेवक आहेत, 10 ग्रामसेवक आहेत. परंतु त्यांच्याकडचा जो कालावधी आहे तर तो कृषी सहाय्यकांचा 15पैकी 10 जणांचा मॅच होत नाही. तर साधारणतः 5 एक कृषी सहाय्यकांचे खुलासे त्याच्यामध्ये असतील आणि ग्रामसेवक देखील तितकेच 5च्या संख्येमध्ये त्याच्यामध्ये असणार आहेत. सर, तुम्ही वारंवार तलाट्यांना विनंती केली होती, त्यांना हे देखील केलं होतं चौकशी हजर. बरेचसे असे आहे होते की त्यांनी तुमच्या चौकशीला केराची टोपली दाखवली. अशावरती निलंबनाच्या ऐवजी कायम त्याचं हे करता येणार नाही की त्यांच्यावरती सेवेतून बडतर्फ करता येणार नाही? ती देखील शास्ती विचाराधीन आहे आणि सद्यस्थितीमध्ये मागचा जेव्हा समितीचा अहवाल येणार होता तर त्यापूर्वी काही तलाठी ते उपस्थित नव्हते आणि सक्त सूचना दिल्यानंतर
जवळपास सर्व तलाठी आता त्याच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आणखीनही 5 तलाठी आहेत जे उपस्थित नाही आहेत. त्यापैकी एक आहे ते दीर्घ काळासाठी अनुपस्थित आहेत सर्व्हिसमधून. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना.